आदिनाथ समारंभां श्रीज्ञानराजमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। ज्ञानेशं नामदेवं च एकनाथं तदेव च बालां कथां देवारम्भरे परम्पराम्। आदिनाथं च वंशेनमो नमः कथा ज्ञानदेवं गुरुं वन्दे गुरुं। जयाञ्चे क्रिया स्मरण होय सकल ज्ञानचे अधिकरण प्रीति वंदुकी चरण श्री गुरुते दयाचिनी आठवे शब्द सृष्टि आंकवे सारस्वभावे दिवेशिये वक्रृपा गुणपने अमृता देवाग्नि मने रसवती वंदने अक्षरांसी भावाचे अवतरण अवतरविधी निजपुण आदाचे संपूर्ण तत्वबोध श्री गुरुचे पाय महाराज देवे मागी हवे उमेशाची नमस्कार श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकाराम महाराज आदिगुरु शंकराचार्य श्री एकनाथ महाराज इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी अकारण करुण अशा कृपेण श्री ज्ञानेश्वरीतील चतुर्थ अध्यायाचा आपण विचार आरंभ केला। या चतुर्थ अध्यायामध्ये आरंभी श्री ज्ञानोबारायांनी जे काही प्रास्ताविक आपल्या पुढे मांडलेलं आहे त्या प्रास्ताविकातील प्रथम 5 पव्या ह्या गीतेच्या महती सांगण्याकरता आहे। त्या गीतेची महती सांगत असताना 4-5 ओव्या जेव्हा ज्ञानोबारायांनी उच्चारले तेव्हा पुढचे जे श्रोते मंडळी होती श्री निवृत्तीनाथ महाराज इत्यादी त्यांनी श्री ज्ञानोबारायांना 6व्या ओवीमध्ये आदेश केला, कारण की अंतःकरणात इतकी श्रीमद भगवद्गीता ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली। 3 अध्याय ऐकले आणि श्री ज्ञानोबारायांच्या रसाळ वाणीतून श्रीमद भगवद्गीतेचे श्रवण या ठिकाणी करत असताना श्री थोडासा विस्तार रूपानं त्या श्रीमद भगवद्गीतेचंच वर्णन करू लागले तेव्हा पुढची व्यक्ती बोलते की अतिसो अति प्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते। पुढची जी काही श्रोते मंडळी आहेत श्री निवृत्तीनाथ महाराज इत्यादी ते श्री ज्ञानोबारायाला बोलतात अति प्रसंगे हा अतिसो सांडूनी ते कथाची सांगे जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते। अरे ज्ञानोबा, अतिप्रसंगे विषयांतराने एक प्रसंग आणि अतिप्रसंग प्रसंग संगती आपण पाहतो, जशा अनेक संगत्या आहेत त्यापैकी 6 प्रकारच्या विशेषतः शास्त्रामध्ये संगत्या सांगितल्या जातात। जसं सप्रसंग उपोद्घातो हेतुतावसरस्तथा निर्वाहकैक कार्यत्वे षोडा संगती विशदे। जशी सप्रसंग एक संगती आहे, सप्रसंग उपोद्घात हेतुता संगती अवसर प्रसंग संगती जर आपण म्हटलं तर
स्मृतस्य उपेक्षा नरहत्वम प्रसंगत्वम. एखाद्या विषयाचं प्रतिपादन करत असताना आपल्याला एखादी गोष्ट स्मरणात आली, ती गोष्ट उपेक्षा करण्यास योग्य नसणं, तिलाच प्रसंग संगती म्हणतात. आपण म्हणतो प्रसंग आला म्हणून ही गोष्ट आपल्या पुढे मांडून जाईल. तरी प्रसंग संगतीनं दृष्टांताधिक आपल्याला सांगितले जातात. म्हणजे प्रसंग आला तर त्याचं प्रतिपादन करणं हे प्रसंग संगतीत घडतं. म्हणजे स्मृतस्य उपेक्षा अनर्हत्वम, उपेक्षा अनर्हत्वम प्रसंगत्व. प्रसंग संगतीने सांगितलं तर त्यात वावग होत नाही. दुसरी संगती आहे उपोद्घात संगती. आपला जो प्रतिपादन करण्याचा विषय आहे त्या विषयाला अनुसरून त्याची जी भूमिका अगोदर केली जाते त्या भूमिकेलाच उपोद्घात असं म्हटलं जातं. प्रत्येक ग्रंथकार आपल्या ग्रंथाच्या आरंभी किंवा व्याख्यानाच्या आरंभी आपण अगोदर उपोद्घात करत असतो, त्यालाच भूमिका म्हणतात. ती भूमिका चिंताम, आता ते आठवा ना पंक्ती, प्रकृत जो विचार आहे त्याला अनुसरून त्याच्या मागची जी कथा सांगितली जाते तिलाच उपोद्घात असं म्हटलं जातं. पुन्हा हेतुता, त्याला हेतू हेतुमत भाव, उपजीव्य उपजीवक भाव असं म्हणतात. जसं उपजीव्य म्हणजे कार्य आणि उपजीवक म्हणजे कारण. हेतुता म्हणजे कारणता, हेतुमत म्हणजे कार्य, हेतुता हेतुमत्ता म्हणजे कार्य कारण भाव संगती. जसं आपण तर्कसंग्रह पाहणार त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष खंड आणि अनुमान खंड या दोघांमध्ये कार्य कारण भाव संगती सांगितले जाते. प्रत्यक्ष हे कारण आहे आणि अनुमान हे कार्य आहे. जर आपल्याला पर्वतावर दोराचं ज्ञान झालं तिथून पुढेच आपण वणीची अनुभूती करतो, म्हणजे कारण आहे प्रत्यक्ष. आणि जर आपल्याला अगोदर धूम आणि वन्नीचं साहचर्य याचं सुद्धा अगोदर ज्ञान हवंय, प्रत्यक्ष ज्ञान झालं असेल, साहचर्याचं ज्ञान झालं असेल, तत्पश्चात आपण अनुमिती करणार. म्हणजे प्रत्यक्षाचं कार्य अनुमिती आहे. याच्याकरता त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव संगती आहे. अवसर संगती, समजा 2-3 विषय एकाच वेळेला आपल्याला प्रतिपादन करायला आले, परंतु त्याचं प्रतिपादन न करता कधी कधी आपण अभंगाचं एखादं व्याख्यान चिंतन करायला जात असताना आपण म्हणतो जर आता हा विषय आपल्याला पुढचं चरण घ्यायचं आहे, पुढचा विचार आपल्याला करायचा आहे, पुढच्या चरणाचा विचार करू. जर वेळ राहिला तर आपण ही शंका घेऊन उत्तर देऊ. म्हणजे ते वेळ राहिला तर उत्तर दिलंही जातं. कोणत्या संगतीनं? अवसर. तिला आता अवसर भेटला, ते सांगण्याकरता काळ भेटला, तर आपण त्या अवसर संगतीनं त्याचं प्रतिपादन करतो. तसंच निर्वाहकैकत्व व निर्वाह एक कार्यत्व व निर्वाहकैकत्व. कधी एक लक्षात ठेवा, जेव्हा कारण हे एक असतं आणि कार्य 2 होतात, जेव्हा माता एक आहे समजा आणि मुलं 2 आहेत, मग या ठिकाणी दोघांची संगती. एकदा प्रथम मुलाचं निरूपण केलं
नंतर दुसऱ्याचं निरूपण करू लागले. का? प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी या दोघांचं प्रभू रामचंद्रजीचं वर्णन करू लागले तर श्री लक्ष्मणजीचं वर्णन करतात. का? कारण की निर्वाहकैकत्व आहे त्यांचं. निर्वाहक एक आहे, जनक एक आहे. कोण? श्री दशरथ राजा. म्हणजे निर्वाहकैकत्व संगतीनं आपण त्यांचं वर्णन करू किंवा कार्यैकत्व. समजा जर आपण देवकीचं वर्णन केलं बरोबर रोहिणीचं वर्णन करतो सप्तम गर्भाच्या विचाराच्या वेळी. जर देवकीचं वर्णन झालं त्यावेळेस ऐकत्व जात पहा. कार्य एक आहे दोघांचं. कारण की देवकीच्या उदरामध्ये श्री बलराम दादाचं वास्तव्य हे 7 महिन्यापर्यंत होतं. नंतर 2 महिने मायेच्या योगानं गर्भ काढून मायेनं रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवला. म्हणून माता 2 आणि पुत्र 1 या रीतीनं कार्यैकत्व संगतीनं एकीचं निरूपण करू गेलो मातेचं तर दुसरीचं निरूपण एक कार्यत्व आहे दोघांचं. तिचं निरूपण होतं. अशा प्रकारच्या 6 संगत्या आहेत. परंतु हे म्हणून कधीही निरूपण हे संगत असावं. सुसंगत असेल तर ते योग्य ठरतं. माणसानं विसंगत निरूपण करू नये. श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या निरूपणाला प्रारंभ झाला. पूर्व अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे तो आपण ऐकावा अशी प्रार्थना प्रतिज्ञाही केली. आणि आरंभीला जाऊन आज श्रवणेंद्रिया पाहणे हा दुसराच गीतेचंच वर्णन करू लागले. जो विषय ऐका म्हणून सांगतात आणि गीतेचंच वर्णन करू लागले म्हणून हा अतिप्रसंग झाला. आपली जी संगती आहे प्रसंग संगती प्रसंगम अतित्य वर्तते ती अतिप्रसंग. प्रसंग सोडून श्री ज्ञानोबराय प्रतिपादन करू लागले तेव्हा श्री निवृत्तीनाथ महाराज बोलतात अतिप्रसंगे ह्या अतिप्रसंगाने विषयांतराने प्राप्त झालेला हा अतिसो अर्थात पाल्हाळ विषयांतराने प्राप्त झालेला हा पाल्हाळ सांडूनी ते कथाची सांगे. सांडून म्हणजे सोडून ती कथा सोडून आम्हाला काय सांगा ते सांडूनी कथाची सांगे. जी कोणती कथा सांग. कथा कोणती तर बोलतात जे कृष्ण अर्जुन दोघे बोलत होते. जी कृष्ण आणि अर्जुन हे दोघ जण जी कथा परस्परामध्ये सांगत होते ती कथा सांग. या प्रकारे श्री ज्ञानोबरायांना प्रेरित केलं. प्रेरित केल्यानंतर आपलं काय वाटतं की बा आम्हाला मध्येच कशाला सांगताय असं वाटतं की नाही. मध्ये आम्ही एक विषय सांगत होतो आता दुसरे का कसं सांगावं तो मला पूर्ण करू द्या नंतर सांगतो असं बोललं जातं आपल्यावर. परंतु श्री ज्ञानोबराय हे काय बोलतात त्यांनी त्या बोलण्याला अन्यथा ग्रहण न करता तो कधी आपल्याला आदेश करावा अशी त्यांची इच्छाच अंतकरणात होत असे. कारण की आपल्याला बोलावं तू हे कर असं म्हणून सांगावं या हेतूनं श्री ज्ञानोबरायांनी प्रसाद मानला आणि ती कथा सांगण्याकरता आरंभ करू लागले. आता मागच्या अध्यायामध्ये म्हटले जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू
हे ज्ञानदेव सांगेला मातू निवृत्ती दासू हे कोण बोलत आहेत? संजयजी मागचे संजयाचं वाक्य आहेत काय ते. ज्ञानोबरायांनी सुद्धा काही संजयाच्या गोष्टी आहेत तो सांगेल, परंतु आता मध्येच मग खालची ते ज्ञानदेव सांगेल मातो निवृत्ती दासो हे वाक्य ज्ञानोबरायांचं नाही, हे वाक्य बाबाजी चैतन्य महाराजांचं आहे. ज्ञानदेव सांगेल मातो संजय कशाला म्हणते? सच्चिदानंद बाबा त्यांचं संजयाचं मी काय बोललो? अजय बाबाचे सच्चिदानंद बाबा तर बोलता बोलता गेलं बरं ढसाळा गेलो झालं की त्यांचं हे वाक्य आहे. आणि मध्येच 10-15 ओव्या जेव्हा ही कथा सांग असं म्हटले तर ज्ञानवाया कथा सांगायला वळले, परंतु यांना आवरेनच गेलं. मग 10 ओव्या मध्येच संजयाच्या मुखातल्या लागल्या आणि संजय त्यावेळेस काय झालं ते सांगतात. तेवेळी संजयो राया ते म्हणे अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे जे अतिप्रती श्री नारायण हे बोली जातो असे. ते वेळी राया ते संजयो म्हणे अर्जुन दैव गुणे अधिष्ठिला दैव गुणे अर्जुन अधिष्ठिला जे अतिप्रीती श्री नारायण हे बोली जातो असे. त्यावेळी संजयो रायाते म्हणे श्री संजयजी रायाते म्हणजेच धृतराष्ट्रास म्हणाले. संजय म्हणाला दैव गुणे अर्जुन अधिष्ठिला. अर्जुन हा दैव गुणाने जी दैवी संपत्ती आहे त्या दैवी संपत्तीने अर्जुन युक्त झालेला आहे. दैव गुणांनी अर्जुनांचा आश्रय केलेला आहे. का बोलता असं? जे म्हणजे कारण की नारायणे अतिप्रीती बोली जातो असे. नारायणाकडून म्हणजे भगवान परमात्म्याकडून अतिशय प्रीतीनं बोलले जात आहे. अर्जुनाला भगवान कधी भगवान त्याच्याशीच अतिशय प्रीतीनं कथन करतात जो दैव गुणाने संपन्न आहे. कारण की अर्जुन हा दैव गुणे अधिष्ठिला या ठिकाणी हे श्री ज्ञानोबरायांनी संजयांच्या मुखात घातलेले हे शब्द आहे. एवढंच नाहीये, 16व्या अध्यायामध्ये साक्षात भगवान परमात्मा सुद्धा अर्जुनाला बोलतात, अरे अर्जुना तू या दैव संपत्तीनं युक्त होऊन जन्माला आलेला आहेस. हेच कथन करताना बोलतात की दैवी संपद विमुक्षाय निबंधाया सुरीमता मा शुच संपदम दैवी मग जातोसी पांडव. या अर्जुना तू या दैवी संपत्तीनेच युक्त झालेला आहेस, म्हणून तू तो पांडवा सांगितले या दैवा गुणनिधी बरवा जन्मदासी. तू अतिशय चांगले हे जे काही गुण आहे या गुणांच्या आश्रय रूपानं तू जन्मलेला आहेस. म्हणजे तुझा जन्म हा दैवी संपत्तीत झालेला आहे. दैवी संपत्तीने तू युक्त आहेस असं श्री ज्ञानोबा ते भगवान परमात्मा बोलतात. म्हणून दैवी संपत्तीने अर्जुनाचा आश्रय केला आहे. कारण की भगवान जे चांगल्या गुणाने युक्त असतात आणि ज्ञानही चांगल्या गुणाने युक्त असणाऱ्यांनाच सांगावं. म्हणून बोलतात की जे कारण असं हे अर्जुन हा दैव गुणानेच का आश्रय केला हे आपण फलावरून कारणाचा अनुमान करायचं असतं. कारण की भगवान परमात्मा अतिशय प्रीतीनं अर्जुनाला बोलत आहेत, त्या अर्थी
अर्जुन हा दैवी संपत्तीने युक्त असावा हा निश्चित आहे. कारण की तो अर्जुनाच्या अतिशय आधीन होऊन बोलतोय. भगवान परमात्म्याची प्राप्ती होणंच, त्याच्या विषयाची आवड होणंच फार कठीण, अतिशय पुण्यानं होते. आणि त्या परमात्म्याची प्राप्ती होणं तर फार केवळ शुद्ध पुण्य अपेक्षित आहे. आपण 9व्या अध्यायातले वय झाले असतील ना, पण ते पुण्यात स्वर्गा पापात्मके पापे येजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा येजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती ही अतिशय पुण्यानं, सद्गुणानं प्राप्त होत असते. आणि ज्या अर्थी भगवान परमात्मा प्राप्त होऊन जो जन्मसहस्रांच्यासाठी इंद्रादिकाही महागू भेटी असा अर्जुन, तो भगवान त्याच्याशी, तो अर्जुनाशी अतिशय केवळ तो आदिनु केतुला किरीटी जे बोलहीनच आहे. उलट बोललं, दुसरं काहीच त्याच्याविषयी सहन होत नाही. इतकं म्हणजे तो भगवान अर्जुनाला प्राप्त झाला. आणि अतिशय प्रेमानं अर्जुनाचे लळे तो भगवान परमात्मा पुरवतोय. यावरून अर्जुन हा दैव गुणानं युक्त झालेला आहे हे निश्चित आहे. कारण की हा अर्जुनालाच का बरं, अरे अर्जुनाचं भाग्य इतकं थोर की हे ज्ञान हे कोणालाच दुसऱ्याला सांगितलं नाही, ते अर्जुनाला सांगितलं. जे मोठे मोठे आहे, कोण कोण, जे न सांगेची पिते वसुदेवासी, जे न सांगेची माते देवकीसी, जे न सांगेची बळे बंधू बळे भद्रासे, ते या अर्जुनेशी बोलत. जे पितया वसुदेवासी न सांगेची, जे माते देवकीसी न सांगेची, जे बंधू बळे भद्रासे न सांगेची, ते अर्जुनेशी बोलत. जे पितया वसुदेवासी न सांगेची, जे गुह्य ज्ञान भगवान परमात्म्यानं पिता वसुदेवाला सांगितलं नाही. कारण जे ज्ञान माते देवकीसी न सांगायची, माता देवकी मातेला सांगितलं नाही. जे बंधू बळीभद्रासी न सांगायची, जे ज्ञान बंधू बलभद्र बलरामजी त्यांना सांगितलं नाही, ते गुह्य ज्ञान अर्जुनाला बोलत आहे. त्या अर्थी अर्जुन हा किती दैवगुणानं संपन्न असणार आहे. हे दुसरे अरे सगळ्या प्रीतीचं कोण होईल, आई बाप. पूर्ण आई बाबाला सांगितलं नाही, उलट अशी स्थिती व्हायची. एकदा काय झालं, नारद वसुदेवाच्या ही कथा एकादश अध्यायामध्ये भागवताच्या चांगली सांगितलेली. एकदा नारद हा वसुदेवाच्या घरी आले आणि वसुदेव आता नारदांशी विनंती करू लागले की आपण काय करा, मला हे ज्ञान तुम्ही सांगा. पण त्यांनी सांगितलं, अरे तुझ्या घरात साक्षात परमात्मा जन्माला आलेला आहे, ते परमात्म्याला ज्ञान विचारायचं ना, तुम्ही मला ज्ञान विचारता, मग त्यालाच ज्ञान सांगा, त्याच्याकडूनच विचारून घेतलं पाहिजे. वसुदेवजी त्यांना बोलतात, हो नारदा, काय करावं, माझं कपाळच असेल, मी या मायेनं मोहित झालो. उलट मी त्याला म्हणावं की तुम्हाला ज्ञान सांग, तोच म्हणतो मी अशा गोष्टी तुम्हाला कशा सांगू, तुम्ही माझे आई वडील करून माझेच तो पाय धरतो, म्हणून मला तो काही सांगत नाही. तिथे नाथ महाराजांनी भव्यांचा प्रयोग केला. ते बोलतात, म्या पूर्वी आराधिले देवराया, ते भजन ममता नेले वाया, प्रलोभिलो देव माया, पुत्र स्नेहा लागून. मी पुत्र स्नेहामुळे भगवान माझा पुत्र व्हावा
या हेतून मी त्याची आराधना केली. पुत्र स्नेहाकरिता माझं भजन व्यर्थ गेलं. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण परी मज न सांगे ब्रह्मज्ञान. तोच वंदी माझे चरण म्हणे बाळक मी पूर्ण तुझे. मी तुझं बालक आहे. मुलाने बापाला ज्ञान कसं सांगावं मला काय माहिती गोष्ट आहे. भगवान साक्षात असून त्यानं हे केलं. म्हणून अशा प्रकारचा परमात्मा त्यांना सुद्धा गुह्य ज्ञान नाही सांगितलं. म्हणून नारदाला विचारलं. मग नारदांनी एकादश स्कंधामध्ये नवयोगेश्वरांचा संवाद त्या ठिकाणी प्रकट करून सांगितलं. तसंच जेनं सांगेची माते देवकीसी, जे माता देवकीला जे ज्ञान भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले नाही, कारण की साक्षात आई आहे. त्या देवकी अवतरी वाहिला यशोदे सायासे पाळिला. असा देवकीनं ज्याला आपल्या 9 महिने गर्भामध्ये धारण केलं तरी सुद्धा शेवटी की तो शेखी उपयोगा गेला पांडवांशी. तो पांडवांच्या उपयोगा गेला. यांना त्यानं ज्ञान सांगितलेलं नाही. तद्वत जेन संगेची बंधू बळीभद्रासी, भगवान परमात्म्याचे वडील बंधू बळीभद्र असो ब्रह्मयाचे ऐशी कथा. संकर्षण माझा भ्राता परिभक्तांच्या ऐशी सर्वथा. नाही प्रीती तत्वता तयाशी. भगवान बोलतात हा बंधू बळीभद्र असेल, परंतु भगवान परमात्मा आपल्या भक्तावर जितके प्रेम करतो तितके प्रेम आपल्या बंधूवर सुद्धा करत नाही. म्हणून इतकं प्रेम भक्तावर असतं. आपण भगवंताची भक्ती केली तर ते प्रेम आपणालाही प्राप्त होऊ शकतं. परंतु हे ज्ञान इदम इदम परमं गुह्यम, हे ज्ञान बोलतात ना 15 अध्यायामध्ये, म्हणजे गुह्यात गुह्यतरं मया इत्यादी अनेक प्रकारे या ज्ञानाला गुह्य गोपनीय हे ज्ञान म्हणून भगवंताने स्तवलं. आणि ते गुह्य ज्ञान केवळ भगवान परमात्म्यानं अर्जुनाला दिलं. असा अर्जुनाचं महत् भाग्य आहे. आणि भगवान शेवटी बोलतात मग तिथंच राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम या श्लोकामध्ये. आता किती नावा नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझं. परिज्ञान सांगेन तुझं विज्ञान. तुला ते ज्ञान विज्ञानासहित प्रकट करून सांगित भगवान बोलतात. ते ज्ञान इथं सांगितलं जातं. एवढंच नाही आहे बरं, बायकोपासून काहीच गोष्ट कोणी लपवून ठेवत नाही. बरं श्री शंकराने जितक्या कथा सांगितल्या त्या सगळ्या बायकोलाच सांगितल्या ना. परंतु भगवान श्रीकृष्णाची वार्ताच वेगळी. हे यांनी सांगितलं नाहीये. मन भावले बोलतात जे लक्ष्मी एवढी जवळीक तेही न देखे या प्रेमाची. देवी लक्ष्मी, देवी लक्ष्मी एवढी जवळीक तेही न देखे या प्रेमाचे सुखम. आजी कृष्ण स्नेहाचे पीक यातेचे हाती. अन्वय देवी लक्ष्मी एवढी जवळीक सरळ आहे, परी तेही या प्रेमाचे सुख न देखे. आजी कृष्ण स्नेहाचे पीक यातेची हाती. देवी लक्ष्मी एवढी जवळीक. श्री देवी लक्ष्मी एवढी जवळीक. देवी लक्ष्मी इतकी जवळची आहे की नाही. किती जवळीक आहे तिची, म्हणजे देवी लक्ष्मी इतक्या जवळची आहे परी तेही या प्रेमाचे सुख न देखे. तिला सुद्धा या भगवंताच्या प्रेमाचं सुख दिसलं नाही. तिच्या सुद्धा अनुभवाला आलं. तिला हे प्रेम भगवंताचं अनुभवता आलं नाही. इतकी जवळीक. बरं सगळ्यात अधिक प्रेम मनुष्य पत्नीवर करतो, परंतु तिला सुद्धा नाही. अरे पाय लक्ष्मीच्या हाती नित्य. भगवंत भक्ताला जर तिच्या भगवंताकडे जायचं असेल तर अगोदर मातेची प्रार्थना करून आपण पुढे जाऊ शकतो.
परंतु तिला सुद्धा या प्रेमाचं सुख अनुभवता आलं नाही. तेच प्रेम आजी कृष्ण स्नेहाचे पीक यातेचे आते. आज भगवान परमात्म्याच्या स्नेहाचं पीक म्हणजे सुकाळ. पीक म्हणजे आपण म्हणतो ना, फार पिकलं, आज सुकाळ झाला. ते कोणाला प्राप्त झालं? केवळ यातेचे आते, या अर्जुनालाच त्या कृष्णाच्या स्नेहाचं पीक प्राप्त झालेलं आहे, सुकाळ प्राप्त झालेला आहे. म्हणून इतका अर्जुन भाग्यवान आहे हे प्रगट केलं. एवढंच नाहीये, सनकादिकांच्या आशा वाढिनल्या होत्या कीर भोवसा, त्या येणे माने यशाई तिची ना. सनकादिकांच्या आशा कीर बहुवसा वाढिनल्या होत्या परित्याही येणे माने यशा येतीची ना. पहा, भगवान परमात्म्याचे जे जन्मताच बाल ब्रह्मचारी आणि नित्य पंचहायन 5 वर्षाचे बालक आणि नित्य भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये राहणारे, हरिशरणम हरिशरणम या नित्य भगवान परमात्म्याच्या जप करणारे असे जे काही सनकादिक आहे, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, भगवान परमात्म्याचे नातू, आणि त्यांना सुद्धा हे सुख प्राप्त झाले. सनकादिकांच्या आशा कीर बहुवसा वाढीनल्या होत्या, निश्चित फार वाढल्या होत्या. इतक्या आशा त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं आत्मसुख आम्हाला प्राप्त व्हावं ही अतिशय तीव्र त्यांच्या अंतःकरणात इच्छा होती. निरंतर आपण जसं ना काय मी उद्धार पावेन यासारखी यांच्या अंतःकरणामध्ये तो त्या परमात्म्याचा अनुभव मला कधी येईल, मी ते सुख कधी अनुभवेल, ही यांच्या अंतःकरणातली जिज्ञासा नित्य दिवसेंदिवस वाढणारी आणि नित्य जिज्ञासा होते. त्यांची अकुंठित गती ज्या सगळ्या वरच्या श्रेष्ठ आहेत, ज्यांची जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपण आपल्या प्रथमच्या मालिकेमध्ये आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलक याच ठिकाणी तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, ज्यांची सगळे संत प्रार्थना करतात की यांच्याद्वारे आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, असे जे सनकादिक आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या वाढलेल्या आशा, परंतु त्या याप्रमाणे या अर्जुनाच्या आशेप्रमाणे कधीच यशाला प्राप्त नाही झाल्या. त्यांच्या सफळ आशा नाही झाल्या, त्या जसं काय निष्फळच झाल्या. इतकं अर्जुनावर प्रेम. पुढे बोलतात पहा, या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसत असे निरूपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. या जगदीश्वराचे प्रेम येथ निरूपम दिसत असे, कैसे येणे पार्थे सर्वोत्तम पुण्य केले. अन्वय पहा, येणे पार्थे कैसे सर्वोत्तम पुण्य केले. जे या जगदीश्वराचे प्रेम येथ निरूपम दिसत असे. भगवान ते माऊली बोलतात, या अर्जुनानं कसं सगळ्यात उत्तम पुण्य केलं असेल. काय सर्वांपेक्षा उत्तम पुण्य केलं आहे की या जगदीश्वराचे प्रेम, जगाचा ईश्वर श्री भगवान श्री कृष्ण परमात्मा याचं प्रेम येत निरूपम दिसत असे. या अर्जुनावर निरूपम उपमा रहित, त्याला कोणतीच उपमा देता येत नाही असं निरूपम प्रेम या अर्जुनावर भगवंताचं आहे. अर्जुनानं काय पुण्य केलं असेल जे की या अर्जुनावर सगळं म्हणजे जितकं एकवटून सगळं प्रेम या अर्जुनावर केलेलं आहे.
कारण की भक्तिमान अर्जुन हा भक्तियुक्त होता. भक्तिमान या समेत प्रिय हा, हे 12व्या अध्यायात म्हटलं. कारण की भक्तियुक्त पुरुष हा भगवंताला अतिशय प्रिय आहे. सगळं प्रेम हे अर्जुनावर आहे. परी पाचाही हातू अर्जुना कृष्ण सावयाची झाला अधुना कामुक जैसा अंगना अपयथा की. हे ठीक आहे, सगळे प्रेम या जगातलं प्रेम 5 पांडवांवर केलं भगवंतानं. 5 पांडवांपैकी सुद्धा त्या 5पैकी अधिक प्रेम केवळ अर्जुनावर होतं. म्हणून भगवंताचं शिष्यत्व या अर्जुनाला प्राप्त झालंय. इतका श्रेष्ठ अर्जुन. काय बरं अर्जुनानं पुण्य केलं असेल की सगळं प्रेम या अर्जुनावर याचं निरुपम प्रेम दिसत आहे. अरे एवढंच नाही आहे. संजयजी बोलतात, हो काज याची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती. मज एक वाक्य याची स्थिती आवडतो असे. इथे पाठ थोडा भिन्न आहे. का जयाची या प्रीती, थोडासा आपण पद तोडूया. हो का ज याची या प्रीती, इथे अन्वय असा होईल यानुसार. हो याची या काज प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती. मज एकवंकी याची स्थिती आवडतो असे. अर्थ कसा होतो यानुसार. हो अहो अहो राजन याची काज प्रीती, याची या अर्जुनाच्या काज प्रीती. काज म्हणजे काम. या अर्जुनाच्या काज प्रीती म्हणजे कामाच्या प्रीतीनं, कामाच्या प्रेमाने. कारण की अर्जुनाचं काम करावं या प्रेमानं, अर्जुनाचं काम संपन्न व्हावं या हेतूने अमूर्त हा आला व्यक्ती. अमूर्त भगवान परमात्मा वास्तविक अमूर्त आहे, निराकार आहे. परंतु भक्ताच्या कामाच्या प्रीतीनं हा भगवान आकाराला येत असतो. याची या काज प्रीती म्हणजे कामाच्या प्रीतीनं, अर्जुनाच्या कामाच्या प्रेमाने अमूर्त हा अमूर्त परमात्मा व्यक्ती आला म्हणजे आकारास आला. आपल्याला भगवान अवताराला येतोय माहिती आहे ना, कशा करता येतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मुख्य हेतू आहे परित्राणाय साधूनां. मुख्य साधूंचं रक्षण करण्याकरिता, आपल्या भक्तांचं रक्षण करण्याकरिता भगवान परमात्मा आकाराला येतो. त्या अर्जुनाच्या मुळे भगवान परमात्मा खरा आलाय. म्हणून मज एकवंकी याची स्थिती आवडतो असे. म्हणून मला या अर्जुनाची एकवंकी, एककारतेची किंवा एकनिष्ठतेची स्थिती फार आवडते. या अर्जुनाची एकनिष्ठता फार आवडते. हे कोण बोलतो? संजय धृतराष्ट्रापुढे अर्जुनाची स्तुती करत आहे. अरे पहा, एरवी हा योगिया नाडळे वेदार्थासी ना कळे, जे ध्यानाचे ही डोळे भावती ना. एरवी अन्यथा हा योगिया नाडळे सर आहे. योग्यांना हा प्राप्त होत नाही, आढळत नाही. योग्यांना आढळत नाही. ध्यानामध्ये योगियांच्या ध्यानी ध्यात्वा ना थोडसे म्हणजे ये नये क्षणभरी योगियांच्या ध्यानी धरित गवळणी भाविका ध्यान. म्हणजे भक्त त्याला धरतात, परंतु योगियांच्या ध्यानात तो सापडत नाही. वर योगियांचीही मने उमरडोनी जाय. योग्यांचं मन उल्लंघन करून तो परमात्मा जातो, असा परमात्मा आहे.
वेदार्थासी ना कळे, वेदाच्या अर्थाला कळत नाही. वेदासी बाई कळलेची नाही, शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा देव काहो विटेवरी उभा उभा. हा परमात्मा हा ठीक आहे. तोही अंथुरणात तळवटी दडे नवाध्याय म्हणजे चांगे वेदासारखं काही तोंडागळ बोलक कोणी आहे का, परंतु तोही सुद्धा खाली मान घालतो. अशा प्रकारचा परमात्मा आहे. जेथ ध्यानाची डोळे पावतीना ध्यानाची दृष्टी. आपण आता योग्यांची नाडळे याच्यामध्ये ध्यान आलंच, म्हणून या ठिकाणी ध्यान पायानं आपण निधिध्यासन इत्यादी ग्रहण करू. निधिध्यासनाची दृष्टी सुद्धा आत्म्यपर्यंत जात नाही. काय तो परमात्मा, तो हा निज स्वरूप अनादि निष्कंपो परितवणे म्हणे सकृपू झाला आहे. अरे तोच हा जो निर्गुण निराकार निज स्वरूप अनादि निष्कंपू, तो हा भगवान श्रीकृष्ण आहे. जो अनादि होता पण ज्याचं कोणी कारण नाही, जो निष्कंप आहे तोच हा निज स्वरूप, तोच आपलं स्वरूप आहे. अनादि निष्कंप जो परमात्मा आहे ना, तोच निज स्वरूप, तो आपलं साक्षात स्वरूप आहे. परंतु कवने माने सकृप झाला असेल, तो कोणत्या रीतीनं अतिशय कृपावान झालेला आहे. काय असेल, कोणतं कारण असेल की ज्यानं इतका करुणाघन अर्जुनावर झाला आणि अर्जुनावर कृपा करतो. वस्तुतः तो आहे कसा, हा त्रैलोक्य पटाची घडी आकाराची पैल थडी कैसा याची आवडी आवरला असे. हा परमात्मा आकार त्रैलोक्य पटाची घडी, जे 3 लोक रूपी पट आहे. त्रैलोक्य पट म्हणजे हे 3 लोक भूर्भुवस्वा यांची घडी, अर्थात हे 3 लोक ज्या ठिकाणी राहतात गुंडळून, असा परमात्मा आहे. त्रिभुवन रूपी वस्त्राची जणू काय घडी आहे. आकाराची पैल थडी, जितके आकार आहेत त्याच्या पलीकडे आहे म्हणजे निराकार आहे. परंतु याची आवडी आवरला असे या अर्जुनाच्या प्रेमानं तो बांधला गेला आणि आकाराला आला. असे भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात. काय उपदेश करतात तो विषय आपण नंतर पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.